रविवारी रविवारी तुम्ही हे करता रविवारी ऑफिसला येऊन लागतं बघा म्हणतात वकील सुद्धा सापडत नाही आम्हाला. रविवारी कुठलं ऑफिस आलं ते दाखवा मला. चला येऊन बघते ऑफिसला. अधिकाऱ्याला बोलून येतं का आम्हाला? तुम्हाला एकच बंदूक काढायची मालक झाले त्यांनी आमच्या शेतात. त्यांच्या हातावर आलात का? दुसऱ्यांच्या हातावर नाही देणार का? आमचं काही नुकसान झालं तर तुम्हाला काही जबाबदारी नाही का? बंदोबस्ताचा आता नाही, इथं जर दुसरं नुकसान झालं तर तुम्ही त्याला जबाबदार नाही. 20 फूट का करायला तुम्ही? 20 फुटाचा का करायला? 15 फुटाचा रस्ता चालवता. 15 फुटाचा रस्ता 15 फुटाचा रस्ता तुम्ही का करायला? 15 फुटाचा रस्ता. लातूर जिल्ह्यातील नांदगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाच शेतातून जबरदस्तीने रस्ता काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी उभ्या तार कंपाऊंडचं नुकसान, मौल्यवान झाडांची तोड आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला अधिकाऱ्यांसमोरच मारहाण झाल्याचा दावा शेतकरी कुटुंबाने केला आहे. या कारवाईमागे राजकीय दबाव होता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शेतातील जेसीबी, उद्ध्वस्त तार कंपाऊंड व तोडलेली झाडे, रस्त्याचा पट्टा, शेतकरी कुटुंब ही दृश्य आहेत लातूर तालुक्यातील नांदगावमधील. गट क्रमांक 309 आणि 312 मधील शेतजमिनीतून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता काढण्यात आल्याचा आरोप शेतकरी जयंत इंदुरकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचा वाद न्यायप्रविष्ट असतानाही महसूल प्रशासन थेट शेतात दाखल झाले आणि कोणतीही नोटीस न देता काम सुरू करण्यात आले. मूळ नोंदीत 15 फूट रस्ता मंजूर असताना तो 20 फूट करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याला विरोध केल्यानंतर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांसमोरच मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही, कोर्टात केस सुरू असताना थेट जेसीबी आणली, आम्ही विरोध केला तर आमच्यावर हात उगारला, आमच्या पिकांचं आणि झाडांचं मोठं नुकसान झालं, अशी तक्रार वजा खंत जयंत इंदुरीकर यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईत चंदन, सागवान, कडुलिंब आणि निरगली झाडे तोडण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती का, हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात घाई का? नोटीस न देता कारवाई कोणी केली? 15 फूट रस्ता 20 फूट कसा? झाड तोडीस वनविभागाची परवानगी होती का? राजकीय दबावाखाली प्रशासन कामाला? भूमी अभिलेखचा सस्पेंडेड अधिकारी रस्ता सामायिक मोजण्यासाठी? असे काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी अधिकारी आले आणि थेट काम सुरू केलं, त्यामुळे गावात संशयाचं वातावरण आहे. रविवारी तुम्ही हे करता रविवारी ऑफिसला येऊन लागतं बघा म्हणतात वकील सुद्धा सापडत नाही आम्हाला. रविवारी कुठलं ऑफिस आलं ते दाखवा मला. चला येऊन बघते ऑफिसला. परवानगी दाखवा आणि इकडे जेवढं काही नुकसान तुमचं 15 फुटाचा रोड असतं ना, 20 फुटाचा रोड कसं झाला? आदेश कोर्टाची बीट 15 फुटाचा रोड आहे, तुम्ही 20 फुटाचा रोड कसा केला हे दाखवा मला. नांदगावमधील या घटनेमुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना एवढी घाई का करण्यात आली? आणि जर शेतकऱ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर यामागे कोणाचा दबाव होता, याची निष्पक्ष चौकशी होणं आता गरजेचं ठरत आहे. सध्या या प्रकरणात संबंधित तहसीलदार व महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र शेतकरी कुटुंबाने मारहाण, झाडतोड आणि बेकायदेशीर रस्ता प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.